सो गाईस, आता आपण ते सकाळी गावातल्या पद्मावती मंदिरात जातोय. सो तुम्हाला असे मंदिर दाखवतो. जुनं मंदिर आहे. हा मंदिराचं द्वार, मंदिराचं महाद्वार किंवा नगारखाना सुद्धा. चला सो हे आहे महाद्वार. इथे सामाजिक कार्य होतं. सभा मंडप आहे. हा पण हे विठ्ठल रुक्माई मंदिर हे इकडे आतमध्ये, आणि हे आतमध्ये आपलं पद्मावती मंदिर. सो गाईस, हे आपण बघू शकतो इकडे इकडे हे मंदिराचा भाग. हा हे मंदिर आहे, आणि मंदिराला असलेली ही तटबंदी आहे. ही संपूर्ण तटबंदी ही अशी इथून आली, अशी इथपर्यंत चौफेर तटबंदी. आणि हा आपला नगारखाना. प्राचीन मंदिर आहे, हे जुनं मंदिर आहे. बहुतेक पेशवेकालीन आहे. आपण बघू शकतो. मी लहानपणी इथे यायचो ना, तेव्हा हे खरं तर इथे मैदान होतं. पोरं इथे क्रिकेट खेळायची सगळी. त्या इथे ते कोपऱ्यात एक झाड होतं, इथे पण एक होतं. या कोपऱ्यात दोन्ही झाडं तोडलीत. खरं तर काय गरज नव्हती. हे कॉन्क्रिटीकरणाच्या नादामध्ये प्युअर ब्लॉक टाकून आता हे सपाट केलं आहे. इथे आता हे बघा, तुम्ही बघू शकता. हे इथे पारायण होतं आता गेल्या आठवड्यामध्ये. तो आता ते सगळं आता सामानाची आता आवरावर चालली. हे मंदिर बघू शकता तुम्ही ते तिकडे. हा आपला सभामंडप इकडे या साईडला. आणि इकडे हे जे मंदिर दिसते तुम्हाला, ते विठ्ठल रुक्माईचं. सो चला देवीचं दर्शन घेऊया. आणि इथे सुद्धा विठ्ठल रुक्माईचं एक छोटं मंदिर आहे. या इथे दीपमाळा दिसतील तुम्हाला. खरं तर या ठिकाणी एक सोनचाफ्याचं झाड होतं. या कोपऱ्यात जे मी झाड म्हणालो ना, ते सोनचाफ्याचं एक झाड होतं. आता या तटबंदीच्या पलीकडे पण एक मोठं झाड तुम्ही बघू शकता. चला आपण आता दर्शन घेऊया देवीचं. ही देवी आपल्याला बघू शकता. सो गाईस, आता आपण गाभाऱ्यात घेऊन जाऊन दर्शन घेऊया. मग तुम्हाला मी बाकी मंदिराचा परिसर दाखवतो. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. ही पद्मावती माता आपली ग्रामस्थांचं ग्रामदैवत. आता यांनी सांगितलं की हे मंदिर खरं तर पेशवे काळाच्याही आधीपासूनचं आहे. हे खूप जुनं आहे. बघा तुम्ही बघू शकता. हे मंदिराचे खांब बघा, हे मंदिराचा सगळा परिसर. हे मंदिराचा हा मूळ गाभारा आहे. हा सगळा मूळ गाभारा आहे मंदिराचा. आणि बाहेर जो सभामंडप जो दिसतो तो जुना आहे. तो आत्ताच आहे, म्हणजे नवीन आहे. म्हणजे मला असं वाटतं बहुतेक तो ब्रिटिश काळात बांधला गेला असावा. आणि हे मंदिराचं प्राचीन बांधकाम या साईडला सगळं बघू शकता. पद्मावती माते. सो गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हा गाभारा हा प्राचीन आहे. आणि हा सभामंडप आपला हा ब्रिटिशकालीन आहे. तुम्ही बघू शकता. आता ह्याचंसुद्धा नूतनीकरण झालं आहे. तुम्ही बघू शकता इथे झुंबरं लावली आहेत चांगली. हे बघा इकडे सुद्धा नूतनीकरण झालं. आणि ही देवीची पालखी या साईडला तुम्ही बघू शकता. देवीचा जेव्हा उत्सव असतो तेव्हा ही पालखी गावातनं निघते. ही देवीची पालखी आहे. पाया पडूया. सो चला
आता या सभामंडपाच्या बाहेर जाऊया आणि बघूया. हे बघा, मगाशी मी तिकडून तुम्हाला दाखवलं होतं. आता आपण या दरवाज्यातनं बाहेर पडलो आहेत इकडनं. ते तिकडे मंदिर आहे विठ्ठल रुक्माई आणि हे आपलं मंदिर पद्मावती देवीचं. आणि हे विठ्ठल रुक्माईचं एक छोटं मंदिर इकडे तुम्ही बघू शकता या साईडला. हां, सगळं ओपन स्पेस आहे इथे. आता सध्या गावात पारायण आणि इतर जे काय उत्सव असतात देवीचे ते होतात इकडे. पूर्वी मला माहिती आहे, मी लहानपणी असताना यायचो तेव्हा क्रिकेट खेळ जायचं इथे. आता काय नाही. त्या तटबंदीवरनं चढून पण जाता येऊ शकतं. आता जाऊ दे, सध्या नको. हा मंदिराचा मागून दिसणारा भाग. मंदिराचा मागून कसं दिसतंय बघा. हे प्राचीन मंदिराचा बाज तुम्हाला दिसेल बघा, कसं दिसतंय बघा. दगडी बांधकाम. मंदिराचा कळस बघा. ते ज्यांनी कोणी कामं केली त्याच्या पाट्या लावल्यात. इथे पाणपोई आहे. आणि हे बघा, हे मंदिर इकडे विठ्ठल. वरती पण आपण जाऊया. स्वतः या दरवाज्यातनं आपण आत जाऊ. फेरी अशी मारायची आहे. हा, इथे एक जुना नंदी पण तुम्ही बघू शकता. हे तुळशी वृंदावन जे आत्ता बांधलं गेलं आहे नवीन. म्हणजे आधीपासून होतं पण आता याचं सुद्धा नूतनीकरण झालं. सो हे एकंदर आपलं पद्मावती देवी मंदिर आहे. तटबंदी तो पूल दिसतोय आपल्याला तिकडे. आणि बघा, थोडंसं कोकणाचं फील येईल असा भाग आहे हा. वरती खरं नगारखान्याचा दरवाजा बंद आहे त्यामुळे आपण बघू नाही शकत वरून. या नगारखान्याच्या म्हणजे महाद्वारामध्ये असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या बघा, थोड्या मोठ्या आहेत इकडे आणि इकडे. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत या विठ्ठल रुक्माई मंदिर, जे तुम्हाला मगाशी दाखवलं ना, मोठा कळस आणि मखर. तर त्या मंदिरामध्ये हा इथे गावचा गणपती ठेवला आहे, मस्त सुरेख असा, छान असा गणपती. हे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. हा सगळा सभा मंडप. गावच्या सगळ्या मिटिंग्स किंवा ज्या काही सभा वगैरे असतात किंवा काय अजून इतर गोष्टी असतात, सामाजिक उपक्रम किंवा काय, ते इथेच भरवले जातात या मोठ्या सभा मंडपामध्ये. मोठा सभा मंडप आहे हा. सगळे कार्यक्रम इथेच होतात. सो चला, आता अजून एक चांगला, एक मस्त सुंदर स्पॉट तुम्हाला दाखवतो गावाच्या बाहेर. चला जाऊया. सो गाईस, तुम्हाला मी आता मगाशी दाखवलं पद्मावती मंदिर, ते बघा. आपण आता इथे पुलावरती आलेलो आहोत. हे मंदिराच्या भोवतालची तटबंदी बघा, ही अशी आहे. आणि ही चंद्रगंगा नदी. वाहनांची वर्दळ आता वाढली आहे. खरं तर जरा लवकर यायला पाहिजे होतं. सकाळची वेळ जरा एक चांगली असते दाखवायला.
तो लास्ट टाइम आपण गेलो होतो गाईस, तो हा बघा, हा रस्ता सोनेश्वरचा, हा इकडे हा रस्ता सोनेश्वरला जातो आणि आता हा जो रस्ता आहे सरळ तो वाईला जातो. इथे थोड्याच पावलावरती वडाची 4-5 झाडं आहेत. एवढं शांत आणि सुंदर वाटतं ना तिकडे. आता मी तिकडेच तुम्हाला घेऊन जातो आहे. वाई सुरू रस्त्यावरती प्रॉब्लेम असा झाला आहे की काम चाललं आहे आणि हेवी व्हेकल्सला अलाउड नाही आहे तिकडे. आता लाईट व्हेकल्स म्हणजे 4 व्हीलर ज्याच आपल्या गाड्या असतात ना, छोट्या गाड्या, त्यांनाच तिथे अलाउड आहे. त्यामुळे सगळ्या हेवी व्हेकल्स आता या उजडे रस्त्याने जात आहेत, वाटारफाट्याने. त्यामुळे वर्दळ जरा जास्त झाली, नाही तर पहिली एवढी वर्दळ नव्हती. सगळ्या गाड्या आपल्या वाई सुरू रस्त्याने जायच्या, एसट्या सगळ्या, आणि इकडे वर्दळ कमी होती, इकडे शांतता होती. पण त्या एका कामामुळे सगळी वर्दळ इथली वाढली. कंटिन्यू आता गाड्या येणं जाणं वाढलं इथे या रस्त्यावरून. आता हा रस्ता खूप शांत असतो. ते तिकडे समोर तुम्हाला दिसत असेल वडाचं झाड. ते 3-4 वड आहेत, दाट सावली पडली त्या वडांची, शांत आणि सुंदर वाटतं तिकडे. इकडे पण आपण बघू शकता मस्त मोठी मोठी झाडं आहेत त्या साईडला. कुठली आता एक्झॅक्टली माहीत नाहीच, पण आहेत, छान आहेत. त्या झाडांच्या सावलीवरून चालायला पण छान वाटतं, मस्तच एकदम. स्वतः वडात भेटूया आपण. गाईस, वडात जाता जाता ना, हे बघा इथे चिकूचं झाड लागलं आहे मला. मस्तपैकी झाडाला चिकू लागले ते बघा, खालपर्यंत, खालून वरपर्यंत आहे बघा. या साईडला चिकूचं झाड आहे. हे बघा इकडे हे सगळे चिकू लागले. हे बघा खालपर्यंत चिकू आहेत, हे बघा. वाव. सो हे बघा गाईस, हे बहुतेक स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. बहुतेक हे शेत स्ट्रॉबेरीचं केलं आहे. आता सध्या सीझन पण आहे आणि सध्या आता गावात पण आमच्या स्ट्रॉबेरीची लागवड आता मोठ्या प्रमाणात होते. लोक शेती करायला लागली स्ट्रॉबेरीची. म्हणजे ती आता फक्त महाबळेश्वरातच होते असं नाही, आता आमच्या या सगळ्या गावात, आमचं हे गाव आणि पुढे एक खानापूर नावाचं गाव आहे, तिकडे सुद्धा ती शेती आता खूप ठिकाणी बघायला मिळते. सो हे आपलं वड आलं. वडाचा बुंदा बघा, वडाच्या फांद्या बघा, वडाच्या पारंब्या बघा कुठपर्यंत आहेत. शिवाय अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ते पोचल्यावर सांगतो. सो मित्रांनो, आपण आलो आहोत आता आपल्या या वडात. सुंदर असा स्पॉट आहे. या वडाच्या झाडाचा बुंदा बघा थोडा मोठा आहे, आणि याच्या खाली असलेले आहे ओपन स्पेस बघा. या पारंब्या बघा, लांबून या पारंब्या बघितल्या की एखाद्या गुहेत जातोय की असं वाटतं आपल्याला. असा एकदम ट्रिप सर्क्युलर शेपचा आकार आहे त्यांचा, लांबून बघितल्यानंतर दिसतं. त्या पारंब्या बघा किती खालपर्यंत आलेत बघा. सो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, धमाल चित्रपटामध्ये एक सीन आहे माहिती आहे. त्याच्यामध्ये रितेश देशमुख एका वडाच्या झाडावर बसलेला असतो आणि वडाच्या झाडावरून त्याला कुठल्या तरी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवरती तो उड्या म्हणजे जंप घेऊन त्यामध्ये एंट्री घ्यायचा प्रयत्न करत असतो. सो तो जो सीन आहे ना, तो अशी रशीने उडी घेतो, जंप मारतो आणि त्या बसमध्ये एंट्री करतो. सो तो सगळा सीन हा इकडे शूट झाला आहे आणि तो शूट होत असताना आम्ही स्वतः आम्ही बघितले. आम्ही त्यावेळेला महाबळेश्वरला जात होतो आणि त्यावेळेला इथे शूटिंग चालू होतं धमाल चित्रपटाचं. धमाल पहिला, रितेश देशमुख, संजय दत्त, जावेद जाफरी, अरशद वारसी यांचा जो चित्रपट होता, तो जो सीन शूट होत असताना आम्ही स्वतः बघितला होता इथे. हाच तो परिसर आहे, इथेच तो सीन शूट झाला आहे. आणि दुसरा सीन शूट तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या वेळेला, सोनेश्वरच्या त्या पुलावरती झाला होता.
या रस्त्यात अनेक शूटिंग झाली. आय थिंक गंगाजलचं पण शूटिंग झाले, पण इकडे नाही, पुढच्या स्पॉटला. पहिला गंगाजल जो होता ना त्याचं सुद्धा असं सुंदर वडाचं ठिकाण. इथे काहींनी चुली बिली मांडले, कारण इथे मला असं वाटतं ऊसतोड कामगारांची ज्या वस्त्या इथे असतात, जेव्हा त्यांना बोलवलं जातं तेव्हा ते इकडे वस्ती करून राहतात. त्यांचं खाणं पिणं तंबू टाकून ते इथेच राहतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता चूल वगैरे इकडे दिसत असेल तुम्हाला. त्यांनी घर केले त्याचं पण तुम्ही बघू शकता. इथे जमीन कशी त्यांनी हे केली, सावरून ठेवली. सो हा आपला सुंदर असा वडाचा स्पॉट. खूप छान. इथे आल्यानंतर एकदम म्हणतात ना, शुद्ध हवा, शुद्ध सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल. सध्या रस्त्यावरती वर्दळ खूपच झाली, त्यांना सांगितलं मगाशी त्याप्रमाणे. तिकडे एक बाकडं आहे, जरा जाऊन बसूया आपण तिथे. सो हा रस्ता आणि हा वडाचा आहे बघा, हा सर्क्युलर शेप तुम्हाला दिसते बघा कसा. आणि हा आपला रस्ता आता रिकामा आहे म्हणून तुम्हाला मुद्दाम दाखवतोय. बरं इथे एक बाकडा आहे बसायला. छान वाटते इकडे बसायला सुद्धा. सावली पडली आहे, थंड हवा सुटलेली आहे, थंड शुद्ध हवा चांगली. खरं तर सकाळी 8 वाजता किंवा 7:30च्या दरम्यान यायला पाहिजे होतं, तेव्हा वर्दळ पण नसते एवढी. आता 9 वाजलेत, 9 वाजून गेलेत आता. तेव्हा आता वर्दळ पण वाढली आहे. महाबळेश्वर वाईला जाणारे पर्यटक असतील, लोक असतील, कामाला जाणारे असतील, त्यांची आता गर्दी वाढायला लागली. लालपरी गेली आपली. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघाल ना, त्या ठिकाणी तो सोनेश्वरचा रस्ता आहे, त्या साईडने असं जातो. एखादं वाहनसुद्धा जाताना दिसेल तिकडनं. गावचा सगळ्यात मोठा मानकरी ट्रॅक्टर, शेतमजुरांचा, शेतकऱ्यांचा, तमाम गावकऱ्यांचा मानकरी ट्रॅक्टर.